भारताचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांना सर्वांना माझा मानाचा मुजरा. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. मी रितेश परमार, कसबा विधानसभा समन्वयक. जो आता अर्थसंकल्पावर बोलतो आहे, जो साहेबांनी आज बजेट जे सँक्शन केलं अर्थसंकल्प, तर जो बजेट सँक्शन केला तो एकदम जो सर्वसामान्य जनतेला धूळ फेकणारा बजेट आहे. त्या बजेटचा काहीच उपयोग नाही झाला, म्हणजे काहीच उपयोग होत नाही आहे जनतेला. जनता खूप त्रसली. आज शेतकरी लोक कांदे रस्त्यावर फेकायला लागलेत. ना कांद्याला भाव आहे, ना पिकांना भाव आहे, ना काय चाललंय साहेब. ह्या गोष्टीकडे कोण लक्ष देणार? जर आपण सामान्य जनतेने जर याच्यावर आवाज उचवला नाही तर काय होणार? विचार करा ना, काय रेट वाढलेत सगळ्या गोष्टीचे. हा जो संकल्प आहे, जो हे जे बजेट मांडले, हे बजेटचा सर्वसामान्याला काहीच उपयोग नाही. फक्त निव्वळ गाजर आहे, फक्त गाजर. इलेक्शन डोळ्यावर आली आहे, हे इलेक्शनच्यासाठी आहे, फक्त दिलेलं आहे गाजर आहे, बाकी काही नाही आहे. सर्वसामान्य मी बोलत नाही आहे. आज विधानसभा भवनमध्ये पण लोकांनी कांद्याचे हारबिल घाततात गाड्यात, तुम्ही पण बघितले. मी बोलत नाही, जनता पण बोलती. काय पिकाचा भाव नाही, काय करायचं? तुम्ही ह्याच्यावर काय बोलणार? शेतकरी आज काय किती त्रस्त आहे, तुम्ही त्याच्यावर काय बजेट काढले, त्यांचा काय फायदा होतो आहे? काहीच फायदा होत नाही. मी आज पण एक सांगतो आहे, ह्याच्यावर विचार करा. मी जनता नागरिकांना स्पष्ट बोलतो आहे की प्लीज तुम्ही विचार करा. हे जे चालले, जे बजेट काढले, हे फक्त आपल्या सामान्य माणसाच्या, सामान्य लोकांच्या धूळ फेकण्याचं काम आहे. कसब्याचा जो निकाल लागला ह्याच्यावरनं तर स्पष्ट झाले की प्रत्येक ठिकाणी पैसा चालत नाही आहे. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती मागं पडली. जनशक्तीचा विजय झाला आहे आणि महाविकास आघाडीने हे करून दाखवले. हे आता जनतेने बघितले. आता जनता पहिल्यासारखी नाही राहिली. जनता आता खूप हुशार झाली. मतं देताना पण 10 नाही 100 वेळा विचार करून मतं देणार आहेत. मी तर म्हणतोय कधीही इलेक्शन लावा, आमची तयारी आहे. महाविकास आघाडीची आमची कधी तयारी आहे. बस विचार काय, पण निवडणूक का लांब नेत आहे? निवडणूक जवळ आणा, काम करा. निवडणूक आणा ना, आम्ही तयार आहे लढायला. तुम्ही निवडणूक फक्त जवळ आणा, कधी तयारी डिक्लेअर करा. मग बघू की तुम्ही जिंकताय का आम्ही हारताय. हार जीत तर प्रत्येक खेळात होतीच, पण संघर्ष महत्त्वाचा आहे साहेब. संघर्ष महत्त्वाचा आहे. सामान्य जनतेला का दुखवायचं आहे? सामान्य जनतेचा विजय होईल, लवकरात लवकर रोजगार भेटेल, बजेट सँक्शन होईल, कामं मार्गे लागतील. निवडणूक का लांब होत आहे? निवडणूक जवळ लावा, बस एवढी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आघाडीने करून दाखवलं आहे. हे महाविकास आघाडीचं पाठबळ आहे, महाविकास आघाडीचे प्रयत्न आहेत, हे महाविकास आघाडीची साथ आहे. लोक म्हणत होती की आता येणारी नगरपालिकेमध्ये फूट पडेल, जे ते आपापलं प्रत्येक जे ते आपापले प्रत्येक इलेक्शन खेळेल, हे आम्ही डिसिजन देणारे आम्ही नाही आहे. हे जे डिसिजन देणारे ते आमचे साहेब आहेत, ते आम्ही नाही बोलणार. साहेबांचा जो आदेश आला तर आम्ही त्या आदेशाला पुढं जाणार आहे. जर साहेबांनी सांगितलं की आम्ही ह्याच्याबरोबर युती करतो आहे, तुम्हाला ह्याच्याबरोबरच काम करायला लागेल, तर आमची त्याबरोबर तयारी. मग म्हणून म्हणतो आमच्यावर फाटाफूट करायचं तुम्ही काम करू नका. भले आम्हाला ह्या काय पुढं 5 वर्षी, ह्याच्या पुढच्या 5 वर्षी जरी साहेबांनी सांगितलं की आपण नाही लढणार, आपण ह्यांना पाठिंबा देणार आहे, तर आम्ही पण त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. आमच्या मनात जराशी कजबज लागणार नाही, ना कुठली खंत, ना काहीच नाही. उडले ते कावळे आणि राहिलेले मर्द मावळेत. आता हे खरेच शिवसैनिक समोर आलेले जनतेच्या, त्यामुळं फाटाफूट होणं हे कदापि शक्य नाही आहे. हां, आणि काही लोकांनी बोलले विधानसभेमध्ये की आता लोकांना कळन, आता इलेक्शन लागली महाविकास आघाडी, आणि जर सीटं कमी लागली तर मग काय होणार? मग त्यांच्यात आमच्यात 1% काय होणार नाही. आम्हाला साहेब जे म्हणतील आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. आम्ही लालची घोडे नाही आहेत. आम्ही आदेश पाळला जाईल, आम्ही लालची घोडे नाही आहे. साहेब जे म्हणेल आम्ही तिथं आहे. बस फक्त साहेबांना आम्हाला पाठिंबा आहे.